पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरामधील भुशी डॅम मध्ये काल अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। काल आपण पाहू शकतो की याच ठिकाणी दोन कुटुंब अन्सारी आणि खान कुटुंब जे आहे ते या ठिकाणी वर्षविहारासाठी आलं होतं। मात्र आपण पाहू शकतो की त्या समोरच्याच खडकावर आता ज्या पद्धतीने संत गतीने पाणी होतं त्याच संत गतीने पाणी काल देखील त्या दरम्यान सुरू होतं। मात्र 15 ते 20 मिनिटांमध्ये या प्रवाहामध्ये पाण्याच्या वाढ झाल्यामुळे अचानक जे आहे ते पाणी आलं। त्यामुळे 10 जणांपैकी 5 जण जे आहेत ते या ठिकाणी सरळ वाहून गेलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत। त्यांना स्थानिक तरुण जे आहेत त्यांच्याकडून आपण पाहू शकतो की त्या झाडाच्या मुळ्या ज्या आहेत त्या मुळ्याच्या साहाय्याने जे आहे ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। त्यामधील काही जणांना वाचवण्यात यश आला, मात्र 5 जण जे आहेत ते या ठिकाणी वाहून गेले। त्यापैकी 3 मृतदेह जे आहेत ते या ठिकाणी हाती लागलेले आहेत। आपण पाहू शकतो की याच ठिकाणी आपण ते कुटुंबीय जे दोन्ही आहेत ते या ठिकाणी आले होते। लहान मुलांच्या चपला असतील किंवा मोठ्या लोकांच्या चपला ज्या आहेत ते या ठिकाणीच पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांचे कपडे असतील किंवा अन्य साहित्य जे आहे ते या ठिकाणी असल्यामुळे आता या सर्व परिस्थितीचा आढावा जो आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे। काही वेळामध्ये जे आहे ते आता पुन्हा शोध मोहीम जी आहे ती सुरू होणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यानंतर आपण पाहिलं तर रात्रीच्या वेळेस एक दुसरा व्हिडिओ जो आहे तो स्थानिक तरुण वाचवताना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते की त्या ज्या कुटुंबियांना ते स्थानिक असतील किंवा येणारे पर्यटक आहेत त्यांनी कसा वाचवण्याचा प्रयत्न केला। मात्र TV9 सर्व पर्यटकांना आव्हान करते की पावसाळ्यात जे आहे ते कुठल्याही प्रकारचं धाडस या पर्यटन स्थळी करू नये। रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।